हॅलो 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 डिअर स्टुडंट्स, तर मी आकाश सर आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या ब्युटिफुलच्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे DC जनता 10th. तर बाळांनो, यावर्षी 10th SSC बोर्ड 2025-26 साठी आपण मॅथ्समध्ये जी कन्सेप्ट सिरीज सुरू केली होती, आज त्याचा आपण लेक्चर नंबर 2 मध्ये बाळांनो आपल्या सिमिलॅरिटी टॉपिकमध्ये आपण काही सब कन्सेप्ट क्लिअर करणार आहोत. त्यामध्ये सर्वात पहिली जी कन्सेप्ट आपण बघणार ती आहे बाळांनो बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. त्यानंतर दुसरी जी कन्सेप्ट असणार आहे ती असणार तुमची अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी, आणि तिसरी जी कन्सेप्ट असणार आहे ती असणार आहे प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. तर या तिन्ही कन्सेप्टवर बाळांनो तुमची एक्सरसाइज डिपेंड करते. एक्सरसाइज 1.2 आपण लास्ट लेक्चर नंबर 1 मध्ये आपण जी कन्सेप्ट बघितली होती दॅट वॉज रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल. त्या कन्सेप्टवर बाळांनो तुमची एक्सरसाइज डिपेंड करते. एक्सरसाइज 1.1 तुम्ही तुमच्या शाळेमध्ये ही एक्सरसाइज कव्हर केलीच असेल. त्या एक्सरसाइज मध्ये जर तुम्हाला काही डाऊट वाटला, काही क्वेश्चन्स मध्ये जर डिफिकल्टी आली, तर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये टाका. ती एक्सरसाइज पण मी तुम्हाला क्लिअर करेल. पण आपण जी सिरीज सुरू केली आहे त्या सिरीज मध्ये आपण फक्त कन्सेप्ट क्लिअर करतोय, ज्यामध्ये आपलं लेक्चर नंबर 2 मध्ये आपल्या ह्या 3 कन्सेप्ट आज आपण कव्हर करणार. तर त्यामध्ये बाळांनो मी आज पहिलं हेडिंग लावतो, अँड दॅट हेडिंग नेम इज बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. काय बोला? बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये आपण म्हणतो बाळांनो BPT. आणि ऑफिशियली तुमच्या जॉमेट्री मध्ये टॉपिक नंबर 1 किंवा जॉमेट्री ओव्हरऑल जर तुम्ही बघितलं, त्यामधला हा सर्वात पहिला थेरम आहे, जो कधी कधी तुम्हाला 3 मार्काला प्रूव्ह करायला पण विचारला जाऊ शकतो. थेरम फार सिंपल आहे. आणि दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट, या बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम, त्यानंतर अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी आणि प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल, या 3 कन्सेप्ट पैकी कोणत्या तरी एका कन्सेप्टवर आयदर 2 मार्काला किंवा 3 मार्काला तुम्हाला पेपरमध्ये क्वेश्चन पाहायला मिळेल, म्हणजे पाहायला मिळेलच. त्यामुळे या तिन्ही कन्सेप्ट तुमच्या प्रॉपर पद्धतीने क्लिअर असणं फार गरजेचं आहे. तर बाळांनो, बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम मध्ये काय म्हटलेलं आहे ते पाहूया. जर बाळांनो आपण एक ट्रायंगल कन्सिडर केला, जसं की मी इथे एक ट्रायंगल ड्रॉ करतो, ज्याचं नाव देतो ट्रायंगल ABC. इथे मी एक ट्रायंगल ड्रॉ केला, त्या ट्रायंगलला नाव दिलं मी ट्रायंगल ABC. ट्रायंगल काय असतो, ट्रायंगलची डेफिनेशन काय, हे आपण लास्ट लेक्चरमध्ये क्लिअर केलेलं आहे. ज्यांनी लास्ट लेक्चर बघितलं नसेल त्यांनी ते क्लिअर करून या. त्याचा उपयोग आपल्याला या थेरमचं प्रूफ घेताना होणार आहे. तर सर्वात पहिले या बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम मध्ये काय म्हटलेलं आहे बाळांनो, जर आपण एक ट्रायंगल कन्सिडर केला, ज्या ट्रायंगलला मी नाव दिलं ABC, आणि या ट्रायंगल ABC मध्ये जर मी ट्रायंगलच्या कोणत्याही एका साईडला, ट्रायंगलच्या बोला कोणत्याही एका साईडला जर एक लाईन पॅरलल ड्रॉ केली, जसं की इथे रेड मध्ये दिसत असेल तुम्हाला, या लाईनला मी नाव दिलं लाईन L, जी BC ला पॅरलल आहे. कोणाला पॅरलल बोलसा? BC ला पॅरलल आहे. तर त्यावेळेला बाळांनो ही जी लाईन L आहे, ही लाईन L ज्या 2 साईडला इंटरसेक्ट करते, म्हणजेच AB आणि AC ला, ती सारख्या रेशो मध्ये डिवाइड करते. काय करते बोला? सारख्या रेशो मध्ये डिवाइड करते. मी पुन्हा सांगतो, ट्रायंगल मध्ये जर आपण ट्रायंगलच्या कोणत्याही एका साईडला जर एक पॅरलल लाईन काढली, तर ती ट्रायंगलच्या उरलेल्या 2 साईडला सारख्या रेशो मध्ये डिवाइड करते. पुन्हा मी सांगतो, पहा, तिसऱ्यांदा सांगतोय, ट्रायंगल मध्ये जर बाळांनो आपण ट्रायंगलच्या कोणत्याही एका साईडला एक लाईन जर पॅरलल ड्रॉ केली, तर ती ट्रायंगलच्या उरलेल्या 2 साईडला काय करते? सारख्या रेशो मध्ये डिवाइड करते. काय करते बोला? सारख्या रेशो मध्ये डिवाइड करते. जसं की लाईन L आपण असं कन्सिडर करू की AB ला ती P पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते आणि AC ला Q पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते. तर त्यावेळेला लाईन L मुळे AB आणि AC चा रेशो कसा बनेल? ते AB आणि AC चा रेशो बनतो बाळांनो AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. हा रेशो बनतो बाळांनो. पण हा रेशो केव्हा बनेल? ज्यावेळेला लाईन L ही कोणाला पॅरलल असेल? BC ला. लाईन L ही कोणाला पॅरलल असेल बोला? BC ला. तर आपल्याला लिहिता येईल इथे, इफ लाईन L इज पॅरलल टू सेगमेंट BC, दॅट इज करून आपल्याला असं लिहिता येईल PQ इज पॅरलल टू सेगमेंट BC. PQ इज पॅरलल टू सेगमेंट BC. तर त्यावेळेला रेशो काय सॅटिस्फाय होतोय आपला? तर रेशो सॅटिस्फाय होतोय AP अपॉन PB. AP अपॉन PB इज इक्वल टू काय होतं बोला? AQ अपॉन QC. तर दिस इज अवर बाळांनो काय? बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. आणि थेरम फार सिंपल आहे, मराठीमध्ये फार सिंपल आहे. ट्रायंगल मध्ये जर ट्रायंगलच्या एका साईडला एक लाईन पॅरलल ड्रॉ केली गेली, तर ती उरलेल्या 2 साईडला सारख्या रेशो मध्ये डिवाइड करते. मी पुन्हा बोलतोय, पहा, ट्रायंगल मध्ये ट्रायंगलच्या एका साईडला जर एक लाईन पॅरलल ड्रॉ केली गेली, तर ती उरलेल्या 2 साईडला काय करते? सारख्या रेशो मध्ये डिवाइड करते. इज इट ओके? जसं आपण इथे दिसतंय PQ कोणाला पॅरलल आहे? BC ला. त्या सेम पद्धतीने जर मी आता ट्रायंगल चेंज केला, तर चला बघा बरं रेशो काय बनेल. तर इथे मी ट्रायंगल ड्रॉ केला, ज्या ट्रायंगलला नाव दिलं फॉर एक्झाम्पल मी PQR, आणि या PQR ट्रायंगल मध्ये या PR ला मी एक अशा पद्धतीने पॅरलल लाईन ड्रॉ केली, जी QR आणि या
QP ला इंटरसेक्ट करते असं आपण कन्सिडर करूया. तर इथे नाव देऊया आपण A, इथे नाव देऊया आपण B. ही AB कोणाला पॅरलल आहे? PR ला पॅरलल आहे. तर ती कोणत्या दोन साईडला सारख्या रेशोमध्ये डिवाइड करेल? तर आपल्याला लक्षात येतंय जर ही याला पॅरलल असेल तर उरलेल्या दोन साईड कोण? तर उरलेली साईड आपली QP आणि उरलेली साईड आपली QR. तर या दोन साईडचा रेशो काय बनतोय बाळांनो? जर तुम्ही Q पासून सुरुवात केली तर Q पासून सुरुवात करत असताना काय रेशो लिहावं लागेल आपल्याला? QA अपॉन AP, QA अपॉन AP इज इक्वल टू काय होईल बोला? QA अपॉन AP इज इक्वल टू काय होईल बोला? QB अपॉन BR, QB अपॉन BR. तुम्ही Q पासून पण सुरू करू शकता और तुम्ही P पासून पण सुरू करू शकता. दॅट डझंट मॅटर. तुम्ही रेशो कुठून लिहिताय दॅट डझंट मॅटर. Q पासून लिहिलं तर QA अपॉन AP. सिमिलर पद्धतीने इकडे जर मी Q पासून सुरुवात केल्या तर एक्सपेक्टेड आहे की दुसऱ्या साईडचाही कुठून सुरू झाला पाहिजे? Q पासून सुरू झाला पाहिजे. मग काय होईल? QB अपॉन BR. और तुम्ही असंही लिहिलं तरी चालेल, काही फरक पडत नाही. इथून P पासून सुरुवात केला तर मग काय होईल? PA अपॉन AR, PA अपॉन AR नाही, PA अपॉन AQ इज इक्वल टू, जसं तुम्ही इथून P पासून सुरुवात केला तर एक्सपेक्टेड काय आहे? एक्सपेक्टेड काय आहे की तुम्ही इथून कुठून सुरू करायला पाहिजे? R पासून. तर काय होईल बोला? RB अपॉन BQ, RB अपॉन BQ. कशाही पद्धतीने तुम्ही रेशो लिहू शकता. फक्त सिंपल एवढं लक्षात ठेवा, ट्रायंगल मध्ये ट्रायंगलच्या एका साईडला एक लाईन काय काढल्या गेली? पॅरलल. तर ज्याला ती पॅरलल असते ती साईड सोडून उरलेल्या दोन साईडला ती काय करते? सारख्या रेशो मध्ये डिवाइड करते. तर बाद ही कन्सेप्ट झाली आपली बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. सिंपल कन्सेप्ट आहे, याच्यावरचे न्यूमरिकल्स आपण नंतर पाहूया. पण सध्या महत्वाची कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर होणं फार गरजेचं आहे. तर त्यामध्ये ही झाली आपली कन्सेप्ट नंबर 1. त्याला आपण नाव दिलं बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. आणखीन एक ट्रायंगल ड्रॉ करतो ज्याला नाव देऊ आपण XYZ. या XYZ मध्ये जर मी फॉर एक्झाम्पल अशा पद्धतीने एक लाईन काढली, ही लाईन आपल्या XZ ला P पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते आणि इथे Q पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते आणि दिसताना आपल्याला दिसतंय की ही PQ जी आहे ती कोणाला पॅरलल आहे? XY ला पॅरलल आहे. तर मी तुम्हाला शिकवलंय ज्या साईडला ती पॅरलल असते, ट्रायंगलच्या ज्या साईडला ती लाईन पॅरलल असते ती साईड सोडून उरलेल्या दोन साईडचा रेशो घ्यायचा कधी? पुन्हा लक्षात ठेवा, ज्या साईडला ती पॅरलल असते ती साईड सोडून उरलेल्या दोन साईडचा रेशो घ्यायचा. तर उरलेल्या दोन साईड कोण आहे? ते एक आहे आपली XZ आणि दुसरी आहे बाळांनो YZ. तर रेशो कसा म्हणेल? सुरुवात तुम्ही Z पासून करू शकता किंवा सुरुवात तुम्ही X पासून करू शकता. इट डझंट मॅटर. चला पहा काय Z पासून सुरुवात केली तर काय होईल? ZP अपॉन PX, ZP अपॉन PX इज इक्वल टू, इकडे काय होईल रेशो बोला? ZQ अपॉन बोला ZQ अपॉन QP, ZQ अपॉन QP नाही सॉरी QY, ZQ अपॉन QY. पण हा रेशो केव्हा सॅटिस्फाय होईल? हा रेशो सॅटिस्फाय होण्यासाठी गिव्हन काय असेल? तर गिव्हन असेल तुमचं सेगमेंट PQ इज पॅरलल टू सेगमेंट XZ. बोला, सेगमेंट PQ इज पॅरलल टू सेगमेंट XZ. जर असं झालं तरच असं होऊ शकतं. म्हणजे ट्रायंगलमध्ये ट्रायंगलच्या एका साईडला एक लाईन काय असेल? पॅरलल. ट्रायंगलमध्ये ट्रायंगलच्या एका साईडला एक लाईन काय असेल? पॅरलल. तर ती उरलेल्या दोन साईडला काय करते? सारख्या रेशो मध्ये डिवाइड करते. इज इट ओके? तर ही कन्सेप्ट क्लिअर झाली बाळांनो. जर कन्सेप्ट मध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा, मी त्याला ते क्लिअर करायचा प्रयत्न करेल. तर बाळांनो ही झाली आपली पहिली कन्सेप्ट, ज्याला नाव दिलं आपण बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. याच्यानंतर आपल्याला कन्सेप्ट नंबर 2 स्टडी करायची आहे, ज्याचं नाव आहे बाळांनो अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. काय बोला? अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. आता ही अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी काय आहे? तर नावातच आहे, आपल्याला प्रॉपर्टी बघायची आहे अँगल बायसेक्टरची. कोणाची? बोला, अँगल बायसेक्टरची. तर सर्वात पहिले अँगल बायसेक्टर काय असतो हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्हाला अँगल बायसेक्टर काय हेच माहिती नाही तर त्याची प्रॉपर्टी अंडरस्टँड करण्यात काहीच अर्थ नाही आहे. तर पहा बाळांनो, बायसेक्टरचा जर विचार केला तर बायसेक्टर म्हणजे बायसेक्ट करणारा. बायसेक्टर म्हणजे काय? बोला, बायसेक्ट करणारा. आणि बायसेक्ट करणे म्हणजे काय करणे? तर बायसेक्ट करणे म्हणजे दोन इक्वल पार्ट करणे. पुन्हा बोला, बायसेक्ट करणे म्हणजे काय करणे? दोन इक्वल पार्ट करणे. पुन्हा सांगतो मी, बायसेक्ट करणे म्हणजे काय करणे? दोन इक्वल पार्ट करणे. तर मग आता इथे जर तुम्ही विचार केला बायसेक्टर म्हणजे काय? तर बायसेक्टर म्हणजे दोन इक्वल पार्ट करणारा. बायसेक्टर म्हणजे काय? बोला, दोन इक्वल पार्ट करणारा. पण कोणाचा? तर नावातच आहे अँगल बायसेक्टर. म्हणजेच काय? तर अँगलचे दोन इक्वल पार्ट करणारा जो कोणी असेल, त्याला आपण काय बोलणार? अँगल बायसेक्टर. काय बोलणार? बोला, अँगल बायसेक्टर. कसं? पहा, लक्ष द्या इकडे. मी एक अँगल ड्रॉ करतो ज्याला नाव देतो फॉर एक्झाम्पल अँगल ABC.
अँगल एबीसी, इथे एक मी अँगल घेतला एबीसी आणि या अँगल एबीसी मध्ये हा एक रे मी काढला, याला नाव दिलं मी बीडी. काय नाव दिलं बोला? बीडी. आणि सपोज या बीडी मुळे अँगल एबीसी चे जर दोन इक्वल पार्ट होत असतील, या रे बीडी मुळे, बोला कोणामुळे? रे बीडी मुळे अँगल एबीसी चे जर दोन इक्वल पार्ट होत असतील, तर या रे बीडीला मी काय बोलणार? तर बाळांनो, या रे बीडीला मी बोलणार अँगल बायसेक्टर. काय बोलून बोला? अँगल बायसेक्टर. अँगल बायसेक्टर म्हणजे असा रे, अँगल बायसेक्टर म्हणजे असा रे जो दिलेल्या अँगलला काय करेल? दोन इक्वल अँगल मध्ये डिवाइड करेल. म्हणजेच काय? या रे बीडी मुळे अँगल एबीसी चे दोन पार्ट झाले. कोणकोणते दोन पार्ट झाले? तर पहिला पार्ट झालाय एबीडी आणि दुसरा पार्ट कोणता झालाय? डीबीसी. आणि दोन्ही पार्ट कसे असतील बाळांनो? इक्वल जर असतील तर रे बीडी कोण झाला? अँगल बायसेक्टर. कोण झाला बोला? अँगल बायसेक्टर. सांगायचं झाल्यास आपण असं कन्सिडर करूया की अँगल एबीसी चं पूर्ण मेजरमेंट आहे 60 डिग्री. या 60 डिग्रीचे दोन हाफ पार्ट म्हणजे काय होईल? हा होईल 30 डिग्री आणि हा पण होईल 30 डिग्री. जर रे बीडी मुळे या अँगल एबीसी चे 30-30 असे दोन पार्ट होत असतील, तर या रे बीडीलाच मी अँगल एबीसी चा काय बोलणार? अँगल बायसेक्टर. काय बोलणार बोला? अँगल बायसेक्टर. त्या अँगल बायसेक्टरची सिंपल डेफिनेशन आहे, असा रे जो अँगलला काय करतो? दोन इक्वल अँगल मध्ये डिवाइड करतो, त्या रेला मी काय बोलणार? अँगल बायसेक्टर. काय बोलणार बोला? अँगल बायसेक्टर. तर या अँगल बायसेक्टरचीच प्रॉपर्टी आपल्याला स्टडी करायची आहे. तर ती प्रॉपर्टी काय मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. पहा, मी एक इथे ट्रायंगल ड्रॉ केला, ज्या ट्रायंगलला नाव दिलं मी एबीसी. काय नाव दिलं बोला? एबीसी. आणि या एबीसी ट्रायंगल मध्ये मी एक रे कन्सिडर केला एडी, जो अँगल ए चा आहे अँगल बायसेक्टर. मी पुन्हा सांगतोय, आपण एक ट्रायंगल कन्सिडर केला एबीसी आणि या एबीसी ट्रायंगल मध्ये अँगल ए चा मी अँगल बायसेक्टर घेतला एडी. तर आपल्याला कन्सेप्ट ही सांगते, हा जो अँगल ए चा आपण अँगल बायसेक्टर घेतला एडी, तो काय करतो? त्या अँगलच्या अपोजिट साइडला, तो काय करतो? त्या अँगलच्या अपोजिट साइडला, म्हणजेच कोणाला? बीसी ला. कोणाला बोला? बीसी ला. कोण बोला? एडी. कोण बोला? एडी. काय करतो? तर सारख्या रेशो मध्ये डिवाइड करतो. तर कोणाच्या सारख्या रेशो मध्ये डिवाइड करतो? तर रिमेनिंग टू साइडच्या रिस्पेक्ट मध्ये डिवाइड करतो. पुन्हा बोला, कोणाच्या रिस्पेक्ट मध्ये? रिमेनिंग टू साइडच्या रिस्पेक्ट मध्ये. मी पुन्हा सांगतो अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. ट्रायंगल मध्ये कोणत्याही अँगलचा अँगल बायसेक्टर, पुन्हा पहा, ट्रायंगल मध्ये कोणत्याही अँगलचा अँगल बायसेक्टर त्या अँगलच्या अपोजिट साइडला कोणाच्या रेशोमध्ये डिवाइड करतो? तर रिमेनिंग टू साइडच्या रेशोमध्ये. कोणाच्या रेशोमध्ये बोला? रिमेनिंग टू साइडच्या रेशोमध्ये. जसं की आपण अँगल ए चा अँगल बायसेक्टर घेतला ईडी, तर त्या अँगल ए ची अपोजिट साइड कोण आहे? बीसी. त्या बीसीचा रेशो कोणाला इक्वल असेल? तर रिमेनिंग टू साइडच्या रिस्पेक्ट मध्ये. कोणाच्या रिस्पेक्ट मध्ये बोला? रिमेनिंग टू साइड. तर रिमेनिंग साइड्स कोण आहेत? ए बी आणि एसी. तर रेशो काय म्हणतो मी? पहा, इकडे लक्षात देतो, लिहून दाखवतो. पहा, आपल्याला सर्वात पहिले गिव्हन लिहावं लागेल. तर गिव्हन काय आहे? तर गिव्हन आहे बाळांनो, इफ सेगमेंट एडी, बोला काय बोला? सेगमेंट एडी इज द बायसेक्टर, इज द अँगल बायसेक्टर ऑफ अँगल ए, देन त्या अँगलची ऑपोजिट साइड म्हणजे बीसी. चला, एडी मुळे बीसी चे दोन पार्ट झाले. कोणकोणते दोन पार्ट झाले? बीडी आणि डीसी. तर काय होईल बोला? बीडी अपॉन डीसी. अपोजिट साइडचा रेशो कोणासोबत इक्वल असेल? तर रिमेनिंग टू साइड्स. आणि रिमेनिंग टू साइड कोण आहे? ए बी आणि दुसरी कोण आहे? एसी. तर काय बोला? ए बी अपॉन एसी. ए बी अपॉन एसी. फक्त इथं रेशो लिहिताना एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, जर तुम्ही बीडी पार्ट न्यूमरेटर मध्ये घेतला, तर बीडीला लागून असलेली दुसरी साइड कोण आहे? ए बी. ही आली पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. आणि सिमिलर पद्धतीने डीसी पार्ट जर तुम्ही घेतला, तर डीसी पार्टला लागून असलेली साइड कोणती असली पाहिजे? एसी. एवढं फक्त लक्षात ठेवायचं आहे. तर हा झाला तुमची अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. मी पुन्हा सांगतो, व्हेरी सिंपल कॉन्सेप्ट. अँगल बायसेक्टर काय करतो? त्या अँगलच्या अपोजिट साइडला, पुन्हा हा अँगल बायसेक्टर काय करतो? त्या अँगलच्या अपोजिट साइडला कोणाच्या रेशोमध्ये डिवाइड करतो? रिमेनिंग टू साइडच्या रेशोमध्ये. पुन्हा बोला, कोणाच्या रेशोमध्ये डिवाइड करतो? रिमेनिंग टू साइडच्या रेशोमध्ये. इज इट ओके? 100% क्लिअर झालं? 100% क्लिअर झालं. फक्त रेशो लिहिताना काळजी घ्यायची, जी साइडचा तुम्ही रेशो घ्याल किंवा अपोजिट साइडचा जो पार्ट घ्याल त्यालाच लागून असलेली दुसरी साइड आली पाहिजे. जर तुम्ही डीसी पहिले घेतलं, तर डीसी ला लागून असलेली कोणती साइड आली पाहिजे? एसी. म्हणजे जर रेशो तुम्ही असा लिहिला, डीसी अपॉन बीडी,
DC अपॉन BD. तर इकडे ज्या वेळेला तुम्ही दुसऱ्या दोन साईडचा रेशो लिहाल तर AB लिहून चालणार नाही, तर तुम्हाला DC ला लागून असलेली साईड घ्यावी लागेल AC आणि BD ला लागून असलेली साईड घ्यावी लागेल AB. या दोन पैकी कोणत्याही पद्धतीने तुम्ही रेशो लिहू शकता, दॅट डझंट मॅटर. फक्त सिंपल कन्सेप्ट एवढी लक्षात ठेवायची, त्या अँगलच्या अपोजिट साईडचा रेशो, त्या अँगलच्या अपोजिट साईडचा रेशो कोणाला इक्वल असतो, तर रिमेनिंग टू साईडच्या रेशोमध्ये इक्वल असतो. ही कन्सेप्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. ही आहे बाळांनो आपली कन्सेप्ट नंबर 2. चला एक ट्रायंगल चेंज करून आपण पाहूया रेशो काय बनतोय. चला इथे मी एक ट्रायंगल ड्रॉ केला, याला नाव दिलं मी ABC. काय नाव दिलं बोला, ABC. आणि यामध्ये जसं आपण अँगल A चा अँगल बायसेक्टर घेतला होता, तर आता या डायग्राम मध्ये काय करूया, आपण अँगल B चा अँगल बायसेक्टर घेऊया. इथे नाव देऊया D. तर काय होईल, प्रॉपर्टी काय सांगते, ज्या अँगलचा अँगल बायसेक्टर घेतला त्याची अपोजिट साइड म्हणजे कोण घ्यावी लागेल आता AC. तर AC चा रेशो इक्वल असेल कोणासोबत, तर रिमेनिंग टू साइड्स. तर रिमेनिंग टू साइड्स कोण आहे, AB आणि BC. AB आणि BC. तर रेशो काय बनेल, पण हा रेशो लिहिण्या अगोदर गिव्हन काय लागेल, गिव्हन काय लागेल, सेगमेंट BD. सेगमेंट BD इज द अँगल बायसेक्टर ऑफ अँगल B. अँगल बायसेक्टर ऑफ अँगल B. देन चला बोला रेशो काय होईल, रेशो काय होईल, त्या अँगलची अपोजिट साइड म्हणजे कोण, AC. AC चे दोन पार्ट कोण झाले, AD आणि DC. चला लिहा त्याचा रेशो AD अपॉन DC. तर आपण पहिला पार्ट कोण घेतला, AD. तर AD ला लागून असलेली साइड कोण आहे, AB. तर पहिले कोण येणार बोला, AB. पहिले कोण येणार बोला, AB. अपॉन डिनॉमिनेटर मध्ये कोणता पार्ट घेतलाय, DC. तर DC ला लागून असलेली साइड कोणती आहे, BC. तर इथे येईल DC अपॉन BC. तर दिस विल बी अवर रेशो, दिस विल बी अवर रेशो. पण हा रेशो केव्हा सॅटिस्फाय होईल, ज्यावेळेला BD हा कोण असेल, अँगल बायसेक्टर. अदरवाइज होणार नाही, म्हणजे तुम्हाला इथे अँगल बायसेक्टर तो दाखवावा लागेल. क्लिअर झाली, ही झाली तुमची दुसरी डायग्राम. आणखीन एक ट्रायंगल मध्ये आपण तिसऱ्या अँगलचा अँगल बायसेक्टर घेऊ. जसं इथे नाव देतो मी फॉर एक्झाम्पल PQR. आणि इथे पहिले आपण याचा घेतला होता, नंतर याचा घेतला होता. तिसऱ्या कंडिशन मध्ये अशा पद्धतीने अँगल बायसेक्टर घेऊया. इथे नाव देऊया आपण RT. काय नाव देऊया, RT. चला बोला अँगल, मग कोणत्या साईडचा रेशो कोणाला इक्वल असेल, तर ज्या अँगलचा अँगल बायसेक्टर घेतला म्हणजे कोणाचा अँगल बायसेक्टर घेतला आपण, अँगल R चा. तर त्या अँगल R ची अपोजिट साईड पहा कोण आहे, PQ. या PQ चा रेशो इक्वल असेल कोणाच्या रेशो मध्ये, रिमेनिंग टू साइड्स. तर रिमेनिंग टू साइड कोण आहे, PR आणि QR. कोण आहे बोला, PR आणि QR. तर चला रेशो लिहा, इफ त्याच्या अगोदर काय लिहिणार, इफ रे म्हणा, सेगमेंट म्हणा, काही फरक नाही पडणार. रे RT इज द बायसेक्टर, इज द अँगल बायसेक्टर, इज द अँगल बायसेक्टर ऑफ अँगल R. अँगल R. तर चला बोला काय होईल रेशो, त्या अँगल R ची अपोजिट साइड म्हणजे कोण, PQ. तर PQ चे दोन पार्ट कोणते झाले, PT आणि TQ. तर काय होईल बोला, PT अपॉन TQ. बोला काय होईल, PT अपॉन TQ. इज इट ओके, सिंपल, व्हेरी इझी. PT अपॉन TQ. जर मी PT पार्ट पहिले घेतला तर PT ला लागून असलेली साइड कोण आहे, PR. तर मला न्यूमरेटर मध्ये कोण घ्यावं लागेल, PR. अपॉन घेतली मी QT. तर QT ला लागून असलेली साइड कोण आहे, QR. तर मग मला काय घ्यावं लागेल, QR. आता ही पहा, ही लिहित असताना तुम्ही PR पण लिहू शकता किंवा RP पण लिहू शकता. P पासून R पर्यंत लिहा किंवा R पासून P पर्यंत, इट विल मेक नो डिफरन्स. PR लिहा किंवा RP लिहा, काही फरक पडणार नाही. सिमिलर पद्धतीने QR लिहा किंवा RQ लिहा, काही फरक पडणार नाही. फक्त महत्वाचं आहे जो पार्ट तुम्ही घेतला त्यालाच लागून असलेली साइड आली पाहिजे. म्हणजे जर तुम्ही PT घेतला तर PT ला लागून असलेली PRच आली पाहिजे. नाही तर PT तुम्ही घ्याल आणि त्याच्यासोबत QR लिहाल, तसं चालणार नाही. PT अपॉन TQ जर तुम्ही घेतलं इज इक्वल टू QR अपॉन PR, म्हणजे याला जर उलट केलं तर ते 100% तुमचं चुकलं, तसं चालत नाही. म्हणून हा रेशो कसा लिहायचा तेही तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर ही झाली बाळांनो आपण प्रॉपर्टी, ज्याला नाव देतो आपण अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी फार इझी आहे. पुन्हा पहा, जरा आपण जे पहिलेपासून दोन कन्सेप्ट स्टडी केल्या त्यामध्ये काय काय बघितलं आपण. सर्वात पहिली कन्सेप्ट बघितली आपण बाळांनो अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. काय अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी, तर ट्रायंगल मध्ये ट्रायंगलच्या एका साइडला जर एक लाईन पॅरलल ड्रॉ केल्या गेली, ट्रायंगल मध्ये ट्रायंगलच्या एका साइडला जर एक लाईन पॅरलल ड्रॉ केल्या गेली तर ती उरलेल्या दोन साइडला काय करते, सारख्या रेशो मध्ये डिवाइड करते. काय करते बोला, सारख्या रेशो मध्ये डिवाइड करते. क्लिअर झालंय. दुसरी कन्सेप्ट आपण बघितली अँगल बायसेक्टर प्रॉपर्टीची. अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी काय सांगते, तर ट्रायंगल मध्ये जर मी तीन पैकी कोणत्याही एका अँगलचा अँगल बायसेक्टर जर घेतला तर तो अँगल बायसेक्टर त्या अँगलच्या अपोजिट साइडला, तो अँगल बायसेक्टर त्या अँगलच्या अपोजिट साइडला डिवाइड करतो. कोणामध्ये, तर रिमेनिंग टू साइडच्या रेशो मध्ये. रिमेनिंग टू साइडच्या रेशो मध्ये. तर अँगल ए चा अँगल बायसेक्टर आहे, त्याची अपोजिट साइड कोण आहे, BC. तर BC चे पार्ट कोणकोणते झाले, BD आणि नंतर झाला DC. तर बोला BD अपॉन DC. हा कोणाला इक्वल असेल, तर उरलेल्या दोन साइड. तर उरलेल्या दोन साइड कोण आहे, AB आणि AC. तर काय बोला AB अपॉन AC. AB अपॉन AC. इज इट ओके. तर इथे पहा
क्वेश्चन कसे बनतात तर क्वेश्चन फार सिंपल बनतात भावना. आपल्याला रेशोमध्ये 4 क्वांटिटीज दिलेल्या आहेत. पहिला बीडी, दुसरं डीसी, नंतर एबी, नंतर एसी. तर आपल्याला काय दिलेलं राहील, या रेशो मधल्या 4 क्वांटिटीज पैकी आपल्याला कोणत्याही 3 क्वांटिटीज दिल्या राहतील आणि एक क्वांटिटी आयडेंटिफाय करायला लावतील. 4 पैकी कोणत्याही 3 क्वांटिटीज दिले राहतील, जसं की बीडी दिलं राहील, डीसी दिलं राहील, एबी दिलं राहील आणि एसी काढायला लावतील. कधी कधी एबी दिलं राहील, एसी दिलं राहील, बीडी दिलं राहील, डीसी काढावं लागेल किंवा डीसी फाइंड आउट करायला लावतील. म्हणजे 4 पैकी 3 दिलेलं आहे, एक फाइंड आउट करायचं आहे, तर ते सिंपल क्रॉस मल्टिप्लिकेशन करून अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी वापरून तुम्हाला ते फाइंड आउट करता येतं. तर लक्षात ठेवा, ट्रायंगल मध्ये ट्रायंगलच्या एका साईडला एक लाईन पॅरलल, तर डोळे बंद करून कोण, बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. पुन्हा ट्रायंगल मध्ये जर ट्रायंगलच्या एका साईडला एक लाईन पॅरलल, ट्रायंगल मध्ये ट्रायंगलच्या एका साईडला एक लाईन पॅरलल, तर कोणता थेरम, बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. डायग्राम बघितला क्वेश्चन आयडेंटिफाय झाला पाहिजे. ट्रायंगल मध्ये ट्रायंगलच्या एका साईडला एक लाईन पॅरलल, तर कोणता थेरम वापराल बोला, बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. कोणता थेरम वापराल बोला, बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. त्यानंतर ट्रायंगल मध्ये जर बाळांनो आपल्याला एका अँगलचा अँगल बायसेक्टर दिलेला असेल, ट्रायंगल मध्ये क्वेश्चन मध्ये फिगर मध्ये जर आपल्याला म्हटलेलं आहे एडी हा अँगल बायसेक्टर आहे, अँगल बायसेक्टर वर्ड पाहिला रे पाहिला, तर कोणता थेरम वापरणार मी, अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. कोणती कन्सेप्ट वापरणार बोला, अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. कोणती कन्सेप्ट वापरणार बोला, अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. अँगल बायसेक्टर दिला रे दिला, अँगल बायसेक्टर वर्ड पाहिला रे पाहिला, तर कोणती प्रॉपर्टी वापरायची, अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. आणि ट्रायंगल मध्ये ट्रायंगलच्या एका साईडला एक लाईन पॅरलल दिली रे दिली, अशी डायग्राम दिसली रे दिसली, पॅरलल वर्ड आला रे आला, कोणती कन्सेप्ट वापरायची, बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. कोणती कन्सेप्ट वापरणार बोला, बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. त्यानंतर बाळांनो तिसरी कन्सेप्ट आहे, त्या कन्सेप्टचं नाव आहे प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. तर ही कन्सेप्ट पाहण्या अगोदर, ही कन्सेप्ट बघण्या अगोदर बाळांनो याच्यामध्ये काही जे महत्वाचे वर्ड्स आहेत त्याला थोडं आपण अंडरस्टँड करूया. तर सर्वात पहिला वर्ड आहे पॅरलल लाईन्स. सर्वात महत्वाचा वर्ड आहे पॅरलल लाईन्स. तुम्हाला सर्वात पहिले माहिती पाहिजे पॅरलल लाईन्स असतात काय. तर पहा बाळांनो, मी हा एक बोर्ड म्हणजे जर मी एक प्लेन कन्सिडर केला आणि याच एकाच प्लेन मध्ये मी बाळांनो अशा पद्धतीने 2 लाईन्स ड्रॉ केला, लाईन्स ड्रॉन किंवा लाईन्स कन्सिडर्ड इन अ सेम प्लेन, लाईन्स ड्रॉन किंवा कन्सिडर्ड इन सेम प्लेन which will never intersect each other, अशा एकाच प्लेन मधल्या लाईन्स, अशा एका प्लेन्स मधल्या लाईन्स ज्या कधीच एकमेकांना काय होणार नाहीत, इंटरसेक्ट होणार नाहीत, त्या लाईन्सला आपण काय बोलतो बाळांनो, पॅरलल लाईन्स. काय बोलतो बोला, पॅरलल लाईन्स. मी पुन्हा सांगतो मराठीमध्ये, अशा एका प्लेन मधल्या लाईन्स ज्या कधीच एकमेकांना काय होणार नाहीत, इंटरसेक्ट होणार नाहीत, त्या लाईन्सला मी काय बोलणार, तर त्या लाईन्सला मी बोलणार पॅरलल लाईन्स. काय बोलणार बोला, पॅरलल लाईन्स. काय बोलणार बोला, पॅरलल लाईन्स. इज इट ओके 100%? काय झालं, चालू होतं पण हे ब्लिंक होत, झालं का, गेलं का? चला तर बाळांनो पहा, थोडं आवाजाचा प्रॉब्लेम आल्या कारणामुळे मी थांबलो होतो. चला आपण सुरू करूया. तर मी बाळांनो तुम्हाला पॅरलल लाईन्सची डेफिनेशन एक्सप्लेन करत होतो. पॅरलल लाईन म्हणजे काय, सेम प्लेन मधल्या अशा लाईन्स ज्या एकमेकांना कधीच काय होणार नाहीत, इंटरसेक्ट होणार नाही, त्यांना मी बोलतो पॅरलल लाईन्स. तर चला पाहूया. पॅरलल लाईन्सची कन्सेप्ट क्लिअर झाल्यानंतर दुसरी एक महत्वाचा वर्ड येतो ट्रान्सव्हर्सल. आता ही ट्रान्सव्हर्सल काय असते पहा, लक्षात. मी इथे पॅरलल लाईन काढल्या, इथे मी पॅरलल लाईन काढला. आता या पॅरलल लाईनला, या 2 पॅरलल लाईन्सला कट करून जाणारी जर मी अशा पद्धतीने एक लाईन कन्सिडर केली, अशा पद्धतीने एक लाईन कन्सिडर केली जिला मी नाव दिलं T1, आणि आपल्या 2 पॅरलल लाईन आहे, एक आहे लाईन L आणि दुसरी आहे लाईन M. दुसरी कोण आहे बोला, लाईन M. तर या 2 पॅरलल लाईन्स L आणि M ला जी T1 कट करून जाते, तर ही कट करणारी जी लाईन असते त्याला बोलतो आपण ट्रान्सव्हर्सल. काय बोलतो बोला, ट्रान्सव्हर्सल. काय बोलतो बोला, ट्रान्सव्हर्सल. 2 किंवा 2 पेक्षा पॅरलल लाईन्सला, 2 किंवा 2 पेक्षा जास्त पॅरलल लाईन्सला, 2 किंवा 2 पेक्षा जास्त पॉइंट्स मध्ये जी लाईन कट करून जाते, त्या कट करणाऱ्या लाईन्सलाच मी काय म्हणत असतो, ट्रान्सव्हर्सल. काय म्हणतो बोला, ट्रान्सव्हर्सल. इज इट ओके? आता याच्यानंतर सर्वात महत्वाची कन्सेप्ट आपल्याला माहिती पाहिजे, जी आपण 9th मध्ये स्टडी केली होती, त्याला बोलतो आपण इंटरसेप्ट. काय म्हणतो बोला, इंटरसेप्ट. इंटरसेप्ट जर क्लिअर झाला तरच ही कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर होईल बाळांनो. तर इंटरसेप्ट म्हणजे काय बोला, इकडे लक्ष द्या. आता ज्या वेळेला ह्या 2 पॅरलल लाईन्स या ट्रान्सव्हर्सल
T1 ला किंवा ही ट्रान्सव्हर्सल T1 यावेळेला दोन पॅरलल लाईन्सला कट करून जाते, तर या दोन पॅरलल लाईन्समुळे पहा काय म्हणतो मी, पहा लक्ष द्या, या दोन पॅरलल लाईन्समुळे ट्रान्सव्हर्सल T1 वर एक सेगमेंट क्रिएट होताना तुम्हाला दिसतीये. ती सेगमेंट कोण, जर मी इथे नाव दिलं फॉर एक्झाम्पल ए आणि इथे नाव दिलं मी फॉर एक्झाम्पल बी, या दोन पॅरलल लाईन्समुळे ट्रान्सव्हर्सल T1 वर एक सेगमेंट क्रिएट झाली, जी इथे तुम्हाला दिसतीये. ती कोणती सेगमेंट आहे, ती सेगमेंट आहे ए बी. तर या सेगमेंटलाच आपण काय म्हणतो, या सेगमेंटलाच बाळांनो आपण इंटरसेप्ट म्हणतो. ही डेफिनेशन आपण 9th मध्ये बघितली होती, आठवत असेल तर तुम्हाला, नसेल तर आता क्लिअर होऊन जाईल. काय, द इंटरसेप्ट मेड, काय बोलतोय बोला मी, द इंटरसेप्ट मेड कोणावर, ट्रान्सव्हर्सल वर. कोणावर बोला, ट्रान्सव्हर्सल वर. कोणामुळे बोला, पॅरलल लाईन्समुळे. पॅरलल लाईन्समुळे ट्रान्सव्हर्सल वर जो सेगमेंट बनवला जातो किंवा जो सेगमेंट बनतो त्या सेगमेंटलाच आपण काय म्हणत असतो, इंटरसेप्ट. काय म्हणत असतो बोला, इंटरसेप्ट. लागेल तर डेफिनेशन लिहून देतो. चला पहा, द सेगमेंट फॉर्म, द सेगमेंट फॉर्म किंवा कट म्हणा, काही म्हणा, द सेगमेंट फॉर्म कोणावर, ऑन ट्रान्सव्हर्सल, ऑन ट्रान्सव्हर्सल, ऑन ट्रान्सव्हर्सल. कोणामुळे बोला, ड्यू टू 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 टू पॅरलल लाईन्स. सच अ सेगमेंट, सच अ सेगमेंट, सच अ सेगमेंट विल बी कॉल्ड ॲज इंटरसेप्ट, विल बी कॉल्ड ॲज इंटरसेप्ट. इज इट ओके, इज इट ओके. तर तुम्हाला या कन्सेप्ट, ज्याचा आपल्याला कन्सेप्ट जे मेन नाव होतं, त्या कन्सेप्ट मध्ये दोन महत्वाचे वर्ड्स तुम्हाला लक्षात झाले, पॅरलल लाईन्स आणि ट्रान्सव्हर्सल. आणि ट्रान्सव्हर्सलवर बनणारी जी सेगमेंट असते पॅरलल लाईन्समुळे, त्यालाच बोलतो आपण इंटरसेप्ट, त्यालाच काय म्हणतो, इंटरसेप्ट. आता ही ऍक्च्युअल मध्ये प्रॉपर्टी काय ती आपण पाहूया. पहा, तर बाळांनो या प्रॉपर्टी मध्ये आपल्याला काय सांगितलं, प्रॉपर्टी फार सिंपल आहे, पहा लक्ष द्या. जर बाळांनो मी एक तीन पॅरलल लाईन्स कन्सिडर केला, एक ही दुसरी आणि ही एक तिसरी, या तीन पॅरलल लाईन्सला मी नाव दिलं फॉर एक्झाम्पल लाईन एल, लाईन एम आणि लाईन एन. हे तीन पॅरलल लाईन्स आहे आणि या तीन पॅरलल लाईन्सला दोन ट्रान्सव्हर्सल कट करून जाते. एक ट्रान्सव्हर्सल आपण कन्सिडर करूया T1 आणि दुसरी ट्रान्सव्हर्सल कन्सिडर करूया T2. ज्या तिन्ही लाईन एल एम ला कट करतायत किंवा टच करतायत असं कन्सिडर करूया. T1 ए बी सी पॉइंट मध्ये टच करतीये किंवा कट करतीये आणि इथे नाव देऊया आपण पी क्यू आर. ही जी T2 आहे ती एल एम एन ला पी क्यू आर पॉइंट मध्ये कट करून गेली आणि T1 जी आहे ती एबीसी पॉइंट मध्ये कट करून गेली. तर कन्सेप्ट आपल्याला ही सांगते, कन्सेप्ट फार सिंपल आहे. तीन पॅरलल लाईन्सनी पहिल्या ट्रान्सव्हर्सलवर जो इंटरसेप्टचा रेशो बनवलेला असतो, जो इंटरसेप्टचा रेशो बनवलेला असतो. पहिले तर मला सांगा, या तीन पॅरलल लाईन्सनी T1 वर कोणकोणते इंटरसेप्ट बनवले आहे. इंटरसेप्ट म्हणजे सेगमेंट कट केलेल्या कोणकोणत्या, आता सर्वात पहिली बनली AB आणि दुसरी कोण बनली BC. म्हणजे इंटरसेप्ट बनला AB आणि BC, यांचा रेशो म्हणजेच AB अपॉन BC हा कधीही इक्वल असतो, हा कधीही इक्वल असतो. कोणासोबत, तर त्याच तीन पॅरलल लाईन्सनी दुसऱ्या ट्रान्सव्हर्सलवर बनवलेल्या इंटरसेप्ट सोबत, इंटरसेप्टच्या रेशो सोबत. तर या T2 वर या तीन पॅरलल लाईन कोणता इंटरसेप्ट बनवतायत, तर पहिला इंटरसेप्ट बनतोय PQ आणि दुसरा इंटरसेप्ट बनतोय QR. तर यांचा रेशो दॅट इज PQ अपॉन QR, दॅट इज PQ अपॉन QR. तर तीन पॅरलल लाईन्सनी पहिल्या ट्रान्सव्हर्सलवर बनवलेला इंटरसेप्टचा रेशो हा काय असतो, इक्वल असतो, सेम असतो. कोणासोबत, तर त्याच तीन पॅरलल लाईन्सनी दुसऱ्या ट्रान्सव्हर्सलवर बनवलेल्या इंटरसेप्टच्या रेशो सोबत. म्हणजे पहिल्या ट्रान्सव्हर्सलवर बनलेला इंटरसेप्टचा रेशो हा इक्वल असेल कोणासोबत, दुसऱ्या ट्रान्सव्हर्सलवर बनलेल्या इंटरसेप्टच्या रेशो सोबत. पुन्हा हा पहिल्या ट्रान्सव्हर्सलवर जो इंटरसेप्टचा रेशो बनला AB अपॉन BC हा काय असेल, इक्वल कोणासोबत, तर दुसऱ्या ट्रान्सव्हर्सलवर जो इंटरसेप्टचा रेशो बनलाय, दुसऱ्या ट्रान्सव्हर्सलवर इंटरसेप्टचा रेशो काय बनतोय, PQ अपॉन QR. तर हा रेशो काय असेल बा, नो इक्वल. पण हा रेशो इक्वल केव्हा असेल, ज्यावेळेला तीन लाईन्स पॅरलल असतील आणि त्यांना कट करून जाणाऱ्या कोण असतील, दोन ट्रान्सव्हर्सल. कोण असतील बोला, दोन
ट्रान्सव्हर्सल. तर आपल्याकडे 3 कन्सेप्ट क्लिअर झाल्या. तर ही जी कन्सेप्ट आहे प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल केव्हा यूज करणार, जर तुम्हाला क्वेश्चन मध्ये 3 पॅरल लाईन्स दिसल्या आणि त्यांना कट करून जाणाऱ्या 2 ट्रान्सव्हर्सल दिसल्या. काय दिसलं बोला, 3 पॅरल लाईन्स दिसल्या आणि त्यांना कट करून जाणाऱ्या कोण दिसल्या, 2 ट्रान्सव्हर्सल. पुन्हा पुन्हा काय दिसल्या, 3 पॅरल लाईन्स दिसल्या आणि त्यांना कट करून जाणाऱ्या कोण दिसल्या बोला, 2 ट्रान्सव्हर्सल. तर या वेळेला तुम्ही प्रॉपर्टी वापरणार प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. क्लिअर झालं. आता मी तुम्हाला समरी सांगतो. या पूर्ण जे मी मगापासून तुम्हाला एक्सप्लेन केलं त्याची मी समरी सांगतो. पहा, लक्ष द्या. ट्रँगल मध्ये ट्रँगलच्या एका साईडला एक लाईन पॅरलल दिसली, अशी डायग्राम दिसली रे दिसली. ट्रँगल मध्ये ट्रँगलच्या एका साईडला एक लाईन पॅरलल दिसली रे दिसली. कोणती कन्सेप्ट वापरणार, बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. कोणती कन्सेप्ट वापरणार बोला, बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. त्यानंतर ट्रँगल मध्ये कोणत्याही एका अँगलचा अँगल बायसेक्टर दिसला रे दिसला, अँगल बायसेक्टर दिसला रे दिसला किंवा अँगल बायसेक्टर वर्ड वाचला रे वाचला, कोणती प्रॉपर्टी वापरणार, अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. कोणती प्रॉपर्टी वापरणार बोला, अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. कोणती प्रॉपर्टी वापरणार बोला, अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. आणि तिसरी कन्सेप्ट, जर आपल्याला 3 पॅरलल लाईन्स दिसल्या, किती पॅरलल लाईन्स दिसल्या, 3 पॅरलल लाईन्स आणि त्यांना कट करून जाणाऱ्या 2 ट्रान्सव्हर्सल दिसल्या, अशा पद्धतीची डायग्राम दिसली किंवा आपण 3 पॅरलल लाईन्स हा वर्ड जर क्वेश्चन मध्ये वाचला तर आपण प्रॉपर्टी वापरणार प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स आणि त्यांच्या कोण, अँड देअर ट्रान्सव्हर्सल, अँड देअर ट्रान्सव्हर्सल, अँड देअर ट्रान्सव्हर्सल. इज इट ओके. आता या कन्सेप्ट मध्ये जर तुम्ही विचार केला, या तिन्ही कन्सेप्ट मध्ये तुम्हाला रेशो मध्ये दिसत असेल बाळांनो, रेशो मध्ये दिसत असेल 4 क्वांटिटीज आहेत. किती क्वांटिटीज आहेत, 4. तर काय केलं जातं जनरली, क्वेश्चनचा फॉर्मॅट कसा बनतो, तर या 4 क्वांटिटीज पैकी कोणत्याही तिघांची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली असेल आणि एक अननोन तुम्हाला काढायला लावतील. जसं की मी फॉर एक्झाम्पल इथे बोललो AB 5 आहे, ही 4 आहे, इथे मी x देऊन टाकलं आणि इथे मी दिलं 8. तर पहा, 4 पैकी 3 व्हॅल्यूज दिलेले आहेत. इथे दिल्या 5, इथे दिल्या 4, इथे दिल्या 8 आणि तुम्हाला x ची व्हॅल्यू काढायला लावतील. मग त्या व्हॅल्यूज इथे पुट करा, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, यू विल गेट युअर रिक्वायर्ड आन्सर. सिंपल कन्सेप्ट आहे. सिमिलर पद्धतीने अँगल बायसेक्टर जरी दिलेला असेल तर अँगल बायसेक्टर मध्ये पण पहा, इथे 4 क्वांटिटीज दिल्या आहेत. जसं या साईडची या सेगमेंटची लेंथ दिली असेल फॉर एक्झाम्पल 8, इथे दिलेलं असेल फॉर एक्झाम्पल 9, इथे दिलेलं असेल फॉर एक्झाम्पल 4 आणि इथे दिलेलं असेल x. तर मग सिंपल ही कन्सेप्ट वापरली. या रेशो मध्ये 4 क्वांटिटीज ठेवायच्या. डीसी ची व्हॅल्यू किती आहे, तर डीसी ची व्हॅल्यू आपली x आहे, अपॉन बीडी ची व्हॅल्यू किती आहे, तर बीडी ची व्हॅल्यू आपली 4 आहे, इज इक्वल टू एसी. एसी ची व्हॅल्यू किती आहे, तर एसी ची व्हॅल्यू आहे 9 डिवायडेड बाय एबी ची व्हॅल्यू आहे 8. इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, सॉल्व्ह करा, जी रिक्वायर्ड x ची व्हॅल्यू असेल ती तुम्हाला मिळेल. म्हणजे 4 पैकी 3 दिलेले आहे, एक क्वांटिटी फाइंड आउट करायची आहे. सिमिलर पद्धतीने इथे पण जर तुम्ही विचार केला तर इथे पण 4 क्वांटिटीज आहेत. त्या 4 पैकी 3 दिले राहतील, एक काढायला लावतील. कसं की फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला बोललो इथे x आहे, इथे 7 आहे, इथे 5 आहे, इथे 4 आहे आणि तुम्हाला म्हटलं फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ xp. तर कोणता थेरम वापरणार, बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. चला व्हॅल्यूज पुटअप करा. झेडपी ची व्हॅल्यू किती आहे, तर झेडपी ची व्हॅल्यू आपल्याकडे 7 डिवायडेड बाय एक्सपी. एक्सपी ची व्हॅल्यू किती आहे, x इज इक्वल टू झेडक्यू ची व्हॅल्यू किती आहे, झेडक्यू चेक करा. झेडक्यू आपल्याकडे 4 डिवायडेड बाय क्यू वाय इज इक्वल टू 5 आहे. चला करा क्रॉस मल्टिप्लिकेशन करून तुम्हाला इथे पुन्हा x ची व्हॅल्यू फाइंड आउट करता येईल. तर अशा पद्धतीने तिन्ही कन्सेप्ट मध्ये 4 पैकी 3 क्वांटिटीज दिले राहतील, एक क्वांटिटी तुम्हाला कधी काढायला विचारली जाते. तर बाळांनो, ह्या झाल्या तुमच्या 3 कन्सेप्ट. ज्या 3 कन्सेप्टचं नाव आहे सर्वात पहिले आहे प्रॉपर्टी नंबर 1 बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. आता बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम कधी वापरायचं हे तुम्हाला क्लिअर झालं. ट्रायंगल मध्ये जर ट्रायंगलच्या एका साईडला एक लाईन पॅरलल दिसली तर बीपीटी ठोकला रे ठोकला. त्यानंतर अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी मध्ये अँगल बायसेक्टर जर दिसला रे दिसला, कोणती प्रॉपर्टी वापरली, अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. आणि 3 पॅरलल लाईन्स जर दिसल्या आणि त्यांना कट करून जाणाऱ्या 2 ट्रान्सव्हर्सल जर दिसल्या किंवा वाचल्या तुम्ही गिव्हन मध्ये, तर तुम्हाला सरळ प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल यूज करता येते. तर ही झाली बाळांनो कन्सेप्ट नंबर 2, ज्याच्यावर तुमची पूर्ण एक्सरसाइज 1.2 डिपेंड करते. या सर्व 1.2 मधले जे काही सर्व क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व्ह कराल तर या 3 कन्सेप्टवरच तुम्ही सॉल्व्ह कराल. तर नेक्स्ट लेक्चर नंबर 3 मध्ये या तिन्ही ज्या आपण प्रॉपर्टीज बघितल्या किंवा तिन्ही या ज्या कन्सेप्ट बघितल्या, तिन्ही याचे थेरम मी तुम्हाला 1 बाय 1 इन डिटेल्ड एक्सप्लेन करून सांगेल. जर तुम्हाला या 3 पैकी एखादी जर कन्सेप्ट थेरम मध्ये क्वेश्चन नंबर 3 मध्ये जर प्रूव्ह करून दाखवायला आली तर ती तुम्हाला सॉल्व्ह करता आली पाहिजे. पण मला असं वाटतंय ज्या मी कन्सेप्ट एक्सप्लेन केल्या त्यामध्ये जर तुम्हाला कुठे काही डाऊट असेल, काही समजलं नसेल, तर तुम्ही मला प्लीज कॉमेंट सेक्शन मध्ये टाका. मी ते तुम्हाला पुन्हा ज्या वेळेला थेरम घेऊन एक्सप्लेन करेल तर त्यावेळेला तुम्हाला ते पुन्हा मी क्लिअर करून देईल. आज मी तुम्हाला फक्त कन्सेप्ट क्लिअर केलाय. याचे जे स्टेटमेंट्स आहेत, याचं जे काही प्रूफ आहे ते आपण ज्या वेळेला नेक्स्ट लेक्चर मी शूट करेल तर त्यामध्ये तुम्हाला ते समजेल. थँक्यू.
सो मच. तर बाळांनो मी इथे कन्क्लूड करतोय, मी इथे थांबतोय. लेक्चर नंबर 3 मध्ये आपण याचे प्रूफ पाहूया. थँक्यू सो मच. चला.